श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज तुमच्यापुढे एक नवीन जे दाखवणार आहे तुम्हाला. बघा तुम्ही गुढीचे वस्त्र कसे शिवायचे. हे आहे साडी. साडीतला 1 मीटर कपडा घेतला, डबल लेहरवाला शिवायचा आहे. मग आता एक 17 इंचचा एक कपडा कट केला आणि मोठ्या पीसवर हे 17 इंचचं एक पीस ठेवून दिला. असं ठेवायचं. पहिले ते चारी बाजूने शिवून घ्यायचं, दोरे निघत नाहीत. आणि ते टोकापासनं ते 5-5 इंचचे मार्किंग करायचे प्लेस टाकायसाठी. आपल्याला मार्किंग केले 5-5 इंचाचे आणि ते वरच्या बाजून पूर्ण एक टीप मारली, कपडा घसरणार नाही म्हणून. मग आता हे असे प्लेट घ्यायचे. सगळं तुम्हाला दाखवते. तिथे एक टाचणी लावायची. एकदम साध्या सोप्या पद्धतीनं शिकवते. सगळे असे प्लेट घालून घेतले. मी आता हाताने प्लेन करते. त्याच्यात इस्त्री करायची म्हणजे प्लेन होतो कपडा. बघा असं. मग आता मशनीवरती शिवून घ्यायचं. आपली डबल टीप मारायची आणि त्याला आता लटकन लावायची. टोपी पण बनवली 5x5ची. जेवढं मेजरमेंट आहे तेवढं ते टोपी बनवायला घ्यायचं. 2 कपडे घ्यायचे 5x5चे. हे लटकन बांधायला लेसच घेतली, नॉट आणली होती जरीचं, मॅचिंग होतो ना म्हणून. मग ते लावून घेतलं. थोडं मशीन जाड कपडा असल्यामुळं जरा त्रास देतच होती मशीन. हळूहळू करायला थोडा वेळ लागला. सावकाश शिवून घ्यायचं आपलं. आणि हे लटकनचे जो नॉट आहेत ना, वरच्या बाजूलाच यायला पाहिजे. बघा हे लटकन बनवते त्याच कपड्याचं, येल्लो मधल्या, पिवळा कपडा साडीतला. साडीचा 1 मीटर कपडा घ्यायचा आपला. त्यात मस्त होती गुढीचे वस्त्र. म्हटलं नवीन काहीतरी तुम्हाला दाखवा औषध. तुम्ही पण बघून शिवा, ज्याला शिवता येईल त्याला मशनीवरती. ऑर्डर पण घेतले जातील याचे. पहिलंच थोडं लटकन बिघडलं, परत डबल कपडा घ्यावा लागला. थोडा वेळ लागला तिथं. पहिलं चुकलं म्हणून दुसरे डबल कपडा घेऊन शिवत होते. फायनल लुक खूप छान दिसत होतं गुढीच्या वस्त्रांचा.